घ्या बाबा, आम्ही स्वतः बनवलाय. आम्ही बनवलेला विडा सुद्धा खूप रंगेल. विडा रंगल ग पोरी, पण आज थाळ्याला रंगत नाही आली. बाई असो, ते बी सवता महाराज असून. आई साहेब, म्हणजे आमचं काही चुकलं का? की जेवण आवडलं नाही? नाही म्हणजे खास कोकणी पद्धतीचं जेवण नव्हतं म्हणून? तसं असेल तर सांगा, आम्ही उद्या करतो. येसू, काही गडबड तर नाही ना? कसली अडचण तर नाही ना गडावर? अडचण नाही हो बाबा, रायगड आहे हा. रायगडावर अडचण कसली? येसू, काहीतरी बिनसलंय असा मला संशय आला. पण बोलावं कसं? घर सोयऱ्याचं आणि गड महाराजांचा, आणि आपण घरातल्या विषयी बोलावं कसं बोलावं? आणि ते बरं दिसतं का? बाबा, खरंच तसं काही नाही. येसू, तू म्हण काही नाही म्हणून, पण मलाही जाणवलंय ते. आणि आत्ताची तुझी नजर सुद्धा सांगतीय. आई अगं, खरंच तसं काही नाही. तू म्हण तसं काही नाही म्हणून, पण मगाशी थोरल्या राणीसाहेब आल्या, त्या देखील थोड्या काळजीतच वाटल्या. पण महाराज थाळ्याला येणार नव्हते, पण मग आले उशिराने. अगं, ती सध्या मोहिमेची धांदल सुरू आहे. बाबा हो, या सगळ्यात ना आबासाहेबांना जेवणाची आठवण राहत नाही. जीव अगदी बेजार होतो त्यांचा, अगदी दमून जातो जीव त्यांचा. जावई बापूही उशिरा आलं. नेहमीसारखं बघितलं नाही, बोलले नाही. त्यांच्याही मनात मोहीमच आहे. मी म्हणतो बोला चालायचं राहू दे. परत थाळ्याला आलं ते बी 4 वेळा बोलवून झाल्यावर. बरं, आलं ते आलं आणि थाळ्याला नमस्कार करून न जेवता तसंच निघून गेलं. येसू, याचा अर्थ आम्ही काय समजायचं? बाबा, याचा अर्थ युवराज खुश होत असा समजायचा का? याशिवाय एक फरमानही लिहायचं आहे. मजकूर महत्वाचा आहे. जी महाराज, मी कागद लेखन सामुग्री घेऊन येतो. त्याची गरज नाही. मजकूर लक्षात राहण्याजोगाचा आहे. पण महाराज, एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर? बाळाजी पंत, आजवर असं कधी झालंय? आम्हाला आठवतंय, तुमच्या दौतातली शाई संपली होती. आम्ही तुम्हाला मजकूर सांगत होतो. शाई संपली हे सांगण्याचं तेव्हा तुमचं धाडस झालं नव्हतं. आम्ही मजकूर सांगत होतो, तुम्ही होकार भरत होतात. पण ही गोष्ट आमच्या लक्षात आलीच. तुम्ही केवळ मजकूर लिहिण्याचं सोंग घेतलं होतं. आम्ही म्हटलं थोडीशी गंमत करावी तुमची. तुम्हाला म्हणालो, जो मजकूर आम्ही सांगितलाय तो सगळा वाचून दाखवा. तर जवळपास पानभर असलेला मजकूर अगदी तंतोतंत जसाच्या तसा तुम्ही आम्हाला वाचून दाखवला. पण जेव्हा आम्ही तुम्हाला कागद मागितला तेव्हा मात्र तुम्ही घाबरला, कारण कागद कोरा होता. हो महाराज, ती एक चूकच झाली. चूकच, पण अभिमान वाटावा अशी चूक. त्यानंतर आम्हाला पुढे जाऊन उमगलं, कोरा कागद वाचणारे मुक्ताबाईंनंतर तुम्ही. मी लेखन सामुग्री घेऊन येतो. आधी ऐकून घ्या, मग लिहा. कोणास लिहायचंय खलिता? शंभूराजे. शंभूराजे ना? इथल्या इथे? महाराज, तोंडी निरोप देता येणार नाही. सरकारी फरमान असेल हे, आणि त्याची दप्तरी नोंद व्हावी. जी महाराज, परंतु मजकूर असेल. चिरंजीव युवराज संभाजीराजे यांना अनेक आशीर्वाद. आपणास आदेश दिला जात आहे की आपण त्वरित रायगड सोडून शृंगारपुरी जावे.
तेथील सरकारी निवासात राहून प्रभावळीचा शोभा नीट सांभाळणे, चोख बंदोबस्त ठेवणे, आपल्यामुळे सदर शोभ्याचे आबदान व्हावे, स्वामींचं कार्य नीट पार पाडावं, सेवेस नेहमी तत्पर असावं. लेखन सीमा. बाळाजी पंत, हा मजकूर लिहून फरमानावर शेक्के कट्यार करवून घ्या. महाराज, हा निर्णय पक्का आहे. अंमलात आणण्यासाठी तो तुम्ही लिहून घ्यावा इतकंच. सगळं ताळतंत्रच सुटलंय. कसं होणार कोणास ठाऊक. आमचं तर कशात चित्तच राहीना हो. शंभूराजे भरल्या ताटावरून उठून गेले. कसं वाटलं असेल सूनबाईंच्या बाबांना आणि मातोश्रींना. तेही अवघडले. जेवणाची पंगत काही रंगली नाही. समद्या गड्याची अवस्था गढूळ पाण्यासारखी झाली बघा. चांगली पाननिवळी टाकाया पाहिजे. बघा ना, महाराजांशी बोलावं म्हटलं तर ते कामात, आणि शंभूराजांशी बोलावं म्हटलं तर ते समोर यायलाच तयार नाहीत. काय हो करावं धाराऊ. काय झालं असेल बाप लेकरा. वाद. वाद झालाय दोघांमध्ये. त्याची प्रचिती आम्हाला आली जेवताना. बाप लेकरांनी एकमेकांचं तोंडही बघितलं नाही. बघणारही नाहीत एवढं विकोपाला गेलं असेल असं वाटलं होतं आम्हाला महाराजांच्या महाली. बघा ना, गडावर एवढा गोडाचा बेत केला पण कोणी धड जेवलंही नाही. सूनबाईंचे बाबा होते म्हणून पाटावर तरी बसणं झालं. लाज काज नाही तर तेही घडलं नसतं. महाराज नाहीच म्हणाले होते, पण मग आम्हीच सांगितलं. राजकुंवरबाईंचे सासरे आहेत ते. तेव्हा आले. आई भवानी, तूच बघ बाई. बाहेरच्या लढाया आणि युद्ध परवडली पण घरातली भांडणं नको. तिथे एक काय 10 जणांना कंठस्नान घालता येतं, पण घरात कोणाकडे डोळे वर करून बघायची सोय नसते. हे सगळं आजच्या आज मिटावं. घरातले वाद हे त्याच रात्री मिटले तर बरं, नाहीतर पुढची 7 वर्ष चालतात. वादाला वाद फुटतो. पंत चिटणीस, काय हो, काय झालं? माझं अक्षर मोत्यासारखं टपोर. महाराजांना अक्षर आवडलं आणि मग मीही आवडलो. या बाळाजीचा अवघा देह सोन्याचा झाला. महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला देव दुर्लभ शब्द या कागदावर उतरवण्याचं मला भाग्य मिळालं. अक्षर लिहित गेलो आणि बाळाजी पंत झाला. आणि मग बाळाजी पंत चिटणीस झालो. शत्रूला पत्र लिहिताना केवढा आनंद व्हायचा मला, केवढं शौर्य घुसायचं अक्षरातून. अक्षराच्या फराट्यातूनच मग कट्यारी, तलवारी, पिचवे यायचे आपोआप. पण आजचा दिवस माझ्यासाठी यातनांचा. हातातून अक्षरच पाजरत नाही. कसा लिहू महाराजांचा आदेश, आणि तोही युवराजाला. काय बाळाजी पंत, महाराजांकडून काही खास मजकूर सांगितला गेला वाटतं. काय आहे?
बघू तरी. पंत, प्रत्येक बाबतीत आपण लक्ष घालावं असं नाही. सुरणीच आहोत आम्ही. आम्ही चिटणीस आहोत. आमच्यामुळे या सदरेवर, रायगडावर इथे जे जे आहे ते छत्रपतींमुळे आहे, कुणाही एकामुळे नाही. सुरणीस आहात, आपल्या मर्यादेतच राहा आणि आम्हाला काम करू द्या. आमचा उपमर्द. आपल्या कार्यकक्षेची जाणीव करून दिली. युवराज्ञींचा शिक्कामोर्तब झाल्याखेरीज कुठचाही मजकूर सार्वजनिक करू नये हा इथला शिरस्ता. युवराज्ञी, फरमान तातडीनं शिक्कामोर्तब करून द्या. नंतर ये, खोळंबा होईल महाराजांचा. अगो बाई, येसू, अगं खुद्द महाराजांनी तुझ्याकडे फरमान पाठवलंय, तेही शिक्कामोर्तबासाठी. मग अहो, एवढ्या मोठ्या स्वराज्याच्या कुलमुक्त्यार आहेत त्या. शिक्का उठवायचा अधिकार आपल्या येसूचाच. येसू, ओरी, माझं लय दिवसापासूनच सपान आहे बघ, तुला शिक्कामोर्तब करताना अक्षी डोळे भरून बघायचं. दाखवशील ना? आई, बाबा, हा बघा, हा असा असतो शिक्का. होय, असा असतो शिक्का. हा शिक्का आणि त्यावरचा मजकूर असतो, प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनोहो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. आई बाबा, ही मोर्तब मर्यादा विराजते. पत्राच्या सुरुवातीला ही राजमुद्रा उठवायची आणि पत्राच्या शेवटी ही मोर्तब उमटवायची. पण मग पत्र संपल्यावरच मोर्तब का उठवायचे? पत्राचा मजकूर संपल्यानंतर कोणीही आपल्या मनाचा मजकूर लिहू नये म्हणून ही खबरदारी घ्यायची. अहो, आपल्याकडे वतनाचं शिक्का होतं का नाही, तसंच आहे. ह्यांचा मान मोठा आणि म्हणून महत्व बी मोठं. हो बाबा, अहो 4 सल्तनीमध्ये याच शिक्क्याने पत्र खलिते रवाने होतात. मग पोरी, काम लय जोखमीचं आहे. हो आई, खूप जोखमीचं आहे. डोळ्यात तेल घालून बघावं लागतं. जर आपण जागरूक नसू तर ही शिक्कामोर्तब चुकीच्या ठिकाणी उमटवली जाईल. यामुळे एखादा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, फौजा अडचणीत येऊ शकतात, आपले स्वराज्य संकटात येऊ शकते. म्हणून हा शिक्कामोर्तब उठवताना सगळी शहानिशा करावी लागते. अर्थाचा अनर्थ तर होत नाही ना, हे देखील बघावं लागतं. म्हणजे काना, मात्रा, उकार, वेलांटी हे सगळं बघावं लागत असेल, नाहीतर फारच जोखमीचं व्हायचं ना. म्हणून खूप सावधपणे हा शिक्कामोर्तब उठवावी लागते. त्यासाठी अनेक नियम आहेत. एखादं पत्र मोठं असेल आणि त्याला कागद जोडला असेल तर त्या कागदावर शिक्का कसा उठवावा, ही मोर्तब कशी उठवावी, त्याच्या मागच्या बाजूस खुणा कशा करायच्या, अशा अनेक गोष्टी आहेत. माझे गुणाची लेखते बघितलं का हो? तुम्हीच बघा, केवढ्या मोठ्या स्वराज्याचा कारभार सांभाळतीये. अहो, आऊसाहेबांनी हा शिक्का कटार चालवलाय. खरंच खरंच आज माझी खूप धन्य झाली बघा. मला हे अगदी भरून पावल्यासारखं वाटतंय. पोरी,
पुरी पुरी काय म्हणताय? त्यांच्या राजधानीत उभे आहोत आपण. युवराज्ञी म्हणा, कुलमुक्त्यार म्हणा. होय होय, कुलमुक्त्यार येसुबाई साहेब, आता आमच्या डोळ्यात देखत एकदा शिक्का उठवा. आमचं डोळं निवू द्या. चिरंजीव युवराज संभाजीराजे यांना अनेक आशीर्वाद. आपणास आदेश दिला जात आहे की आपण त्वरित रायगड सोडून शृंगारपुरी जावे. तेथील सरकारी निवासात राहून प्रभावळीचा शोभा नीट सांभाळणे. झालं ना समाधान? हो तर खूप खूप समाधान झालं. आई शिरकाईच्या कृपेमुळेच योग जुळून आला. ती तर आहेच. हो ना. अहो काय सांगायचं राणी साहेब, मला तर खरंच वाटेल एवढी एवढीशी माझी पाळी अहो बघता बघता केवढी मोठी झाली. मोठीच झाली नाही तर महाराजांच्या कारभारात हातभारही लावू लागली. आणि सांगायचं म्हणजे कसली तक्रार नाही, कधी कोणती गलती नाही, सगळं चोख, अगदी जबाबदारीने. आऊसाहेबांचं उचललंय सगळं सूनबाईंनी. हो ना, सगळी पुण्याई, दुसरं काय. मला तर याचाच आनंद आहे, माझी लेक फरमानावर शिक्कामोर्तब उठवते, शेकडो लोकांचे संसार उभारते. अहो हे सगळं बघून मन अगदी भरून आलंय. हो काय हो. हो, मोठा आनंद झाला. पुरीनं कुळाच शिर्के घराण्याचं नाव केलं, त्याला लौकिक मिळवून दिला. आज माझी पत आहे ती कुणामुळं? माझ्या लेकीमुळं. मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लोक म्हणतात, बघा येसुबाईंचे बाबा चालले. तर हो, खूप खूप आनंद झालाय बघा. अक्षी डोळ्याचं पारणं फिटलं. आमच्या सूनबाई कुठेही उण्या पडत नाही, सगळं सांभाळतात. सूनबाई म्हणून आणि कुलमुखत्यार म्हणून सुद्धा कशातही उण्या नाहीत त्या. हो तर रायगडाची शोभा आहे त्या. राणीसाहेब, तुम्ही बोलला, आत्मा थंड झाला. आणि खरं सांगू का, लेक म्हणजे आईबाप नावाच्या हांड्या कळशीवरच फुलाचं झाकण असते. आनंद भी आणि सुगंध भी. युवराज्ञी साहेब, या फरमानावर शिक्कामोर्तब द्यावी. बघा, आलं दुसरं फरमान शिक्कामोर्तबला. आबासाहेबांचा प्रत्येक निर्णय हा स्वराज्य हिताचाच असतो. म्हणून महाराजांच्या फरमानावर आम्ही न विचार करता शिक्कामोर्तब उठवतो. हो तर बरोबरच आहे तुझं.